पंडित बासांचा वार केसराज बासांनी घेतला, माझ्या ज्ञानीयाचा, माझ्या ईश्वरीच्या धर्मासाठी त्यांनी वार घेतलेला आहे. स्वामींनी त्यांना प्रेम दिलेलं आहे. देहाची सुद्धा त्यांनी काळजी केली नाही, मृत्यूवर सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला आहे. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्र षडदर्शना गिवसिता न कळे परात्मा, तो केवी मी मतील अल्प विवेकंसे, वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू, वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मानुभाव यूट्यूब चॅनल, या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आयोजित आजचा हा कार्यक्रम श्रीमान सद्भक्त सागर पाटील मते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे गुरुबंधू ऋषिराजदादा फलटणकर, तपस्विनी आया आणि बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहतो समाज किती भयभीत झालेला आहे, अस्थिर झालेला आहे, उद्विग्न झालेला आहे, टेन्शनमध्ये आहे, ताणामध्ये आहे. याला कारण आहे भय. भय ते अनेक प्रकारचं आहे. अष्टस्वभावापैकी भय एक स्वभाव आहे. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा. अष्टस्वभावापैकी भय हा एक स्वभाव आहे. जसं खाणं पिणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, तसं भय सुद्धा नैसर्गिक आहे. पण आपण जशी अष्टस्वभावावर मात्रा आपण देऊ शकतो, त्याला मपित आपण करू शकतो, मोजकं करू शकतो. तुम्ही 2-3 टाईम खात असाल, तुम्ही 2 टाईम खाऊ शकता, नियंत्रण करू शकता, कंट्रोल करू शकता. लघुशंकेवर तुम्ही नियंत्रण करू शकता, कंट्रोल करू शकता. तसं भयाला मुळासकट आपण उपडून टाकू शकत नाही, परंतु त्याच्यावर आपण नियंत्रण, कंट्रोल मात्र आपण करू शकतो. मग एक्झॅक्टली भय का, कशासाठी येतं, भीती वाटते कुणाला, कशाची वाटते, याच्या पाठीमागचं कारण काय, याच्यावर विजय आपल्याला कसा मिळवता येईल, हे आज आपण बघणार आहोत. मनुष्य जन्माला येतो आणि मरतो. मरणं हे निश्चित आहे, पण ते केव्हा येईल हे अनिश्चित आहे. अनिश्चिततेला आपण असुरक्षितता समजतो. असुरक्षितता वेगळी, अनिश्चितता वेगळी. तुम्ही जंगलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जंगलामध्ये मरण येणार नाही का? येणार आहे, ते डिवाइन. कुठेही जा तुम्ही येणार आहे की नाही. मरण एक निश्चित आहे, पण ते केव्हा येईल हे अनिश्चित आहे. आपण असुरक्षित नाही, अनिश्चित आहे की नाही. असुरक्षिततेचं भय माणसाला आहे, अनिश्चिततेचं सुद्धा माणसाला भय आहे. मग या दोनच प्रकारचं भय आहे का? नाही. बाहुल्याभिप्राय ढोबळ मनाने जर विचार केला तर भय हे 3 प्रकारचं आहे. अज्ञानाचं भय असतं, दुःखाचं भय असतं आणि तिसरं मृत्यूचं भय असतं. अज्ञानाचं भय कसं असतं? अज्ञान हे एन्जॉय जर करता आलं तर मात्र त्याची भीती वाटत नाही. अज्ञान हे एन्जॉय करता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही नवीन गाडी घेतलेली, जालना औरंगाबाद रोडवर तुम्ही शिकायला लागले. शिकत असताना थोडंसं असं हँडल हल्लं, एखादी लक्झरी म्हणा, ट्रॅव्हल्स म्हणा, जोरानं तुमच्या जवळून गेली, तिची हवा तुम्हाला लागली, तुम्ही घाबरले. घाबरल्यानंतर तुम्ही म्हणता बस झाला हा कार्यक्रम, आता गाडी साईडला लावता, बंद करून टाकता. पहिले तुम्ही मनामध्ये पराभूत झाले आणि मनामध्ये पराभूत झाल्यानंतर तुम्ही कृती थांबवली आणि कृती थांबवल्यामुळे मिळणारा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो मात्र तुम्हाला मिळाला नाही. त्याच्यापासून तुम्ही वंचित झाले आणि त्यामुळे तुमचं अज्ञान दूर झालं नाही.
आणि त्या अज्ञानाला जर तुम्ही खेळ म्हणून जर घेतला असता, पराभव म्हणून घेतला असता, हे पराभव आहे, आज पराभव झाला ना उद्या विजय होणार आहे, आज विजय झाला उद्या पराभव होणार आहे, आज सुख आहे उद्या दुःख येणार आहे, आज हर्ष आहे उद्या आनंद आहे, दिवस आहे रात्र होणार आहे, रात्र आहे दिवस होणार आहे, अज्ञान आहे ज्ञान होणार आहे, ज्ञान आहे अज्ञान होणार, याच्यामध्ये बदल होणार आहे. याला खेळ म्हणून जर घेतला, एन्जॉय म्हणून जर घेतला तर त्याचा फारसा फरक पडत नाही की नाही. मग त्या ज्ञानामध्ये आपली वृद्धी होत असते. एन्जॉय म्हणून आपल्याला करता आलं पाहिजे, पराभव म्हणून करता आलं पाहिजे, खेळ म्हणून घेता आलं पाहिजे, तरच आपला विजय होणार आहे, तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. आपण काय करतो, अज्ञानामुळं कृती थांबवतो आणि कृती थांबवल्यामुळे मिळणारा एक्सपिरियन्स आहे तो मिळत नाही आणि न मिळाल्यामुळं आपलं अज्ञान दूर होत नाही, म्हणून आपल्याला त्याची भीती वाटत असते. कुणी एकेकाळी अशी एक इन्क्वायरी मी हँडल केली. कुणी एक मुलगा माझ्याकडे येतो, आल्यानंतर सर्व डिटेल्स माझ्याकडे देतो आणि म्हणतो, सर मी 5-7 ठिकाणी स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला, परंतु मला इंग्लिश आलेली नाही आणि मला इंग्लिश येऊ शकत नाही, ही 100% गॅरंटी आहे. थोडीशी फाईल माझ्याकडे सरकतो आणि माझ्याकडे पाहतो आणि म्हणतो, मला 100% इंग्लिश येऊ शकत नाही म्हणजे येऊ शकत नाही, परंतु माझ्या वडिलाचं असं म्हणणं आहे की सरांकडे तू एकदा क्लास लाव, तुला नक्की येईल, एकदा शिकून बघा. माणसाला कॉन्फिडन्स असावा, ज्ञानाचा कॉन्फिडन्स असावा, माणसाला पॉझिटिव्ह विचार असावा, पण ज्ञानाचा पॉझिटिव्ह विचार असावा. अज्ञानाचाही येतपर्यंत निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार मी पहिल्या वेळेस बघितला. मग आपल्याला हे अज्ञान जर दूर करायचं जर असेल तर काय करावं लागेल. आमचा जाधवडीचा आश्रम चातुर्मासला असताना नांदगाव म्हणून, नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव म्हणून गाव आहे, तिथं धारणा डॅम आहे एक. दुपारची वेळ होती, रखरखत ऊन होतं, भयानक चैत्राचा महिना होता, सगळे गरमीनं घाळ झालेले होते, दुपारची वेळ होती, भोजन वगैरे सगळ्यांचं आटपलेलं होतं. तरुण संत महात्मे म्हणे, चला आपण पोहायला जाऊ. सगळे पोहायला गेले, आम्ही पण गेलो. धारणा मोठा डॅम आहे तिथं, डॅमवर सगळे गेल्यानंतर सगळ्यांनी कपडे काढले, उड्या मारल्या, सगळे पोहायला लागले. आम्हाला पोहणं येत नव्हतं, आम्ही काठावर बसलेलो होतो, दोरी धरून बसलेलो होतो. सगळे म्हणे उडी मारा उडी मारा, नाही भाऊ मला भीती वाटते, नाही भाऊ मला भीती वाटते, पोहायला येत नाही म्हणून भीती वाटते. सगळे पोहण्याचा आनंद घेत आहे, मनामध्ये वाटतंय आपणही पोहण्याचा आनंद घ्यावा, किती गरमी आहे, घाम आलेला आहे, हे आलेलं आहे, सगळे मजा करत आहे. परंतु दोरी धरून बसलेलं आहे, कुणीतरी आलं पाठीमागून लोटून दिलं, आरबळत पडलो पाण्यामध्ये, खूप खोल गेलो, हा 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 करत वर निघालो. जसं तसं वरून सूचना यायला लागला, दोरी पकडा, दोरी पक्की पकडा, हातपाय हलवा, पाय हलवा, हात हलवा, एक हात हलवा. वर आल्यानंतर थोडंसं स्थिर झालो, घाबरू नका. स्थिर झाल्यानंतर थोड्या सूचना मिळायला लागल्या की आता काय करा, पाय हलवायला सुरुवात केली. बरं वाटायला लागलं, थंडगार वाटायला लागलं, चांगलं वाटायला लागलं, भीती थोडीशी दूर झाली. नंतर बऱ्याच वेळ 1-1.5 तास पाय हलवत राहिलो, फर्स्ट क्लास मजा वाटली. 2 दिवसामध्ये पोहणं शिकलो, आनंद. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मज्जेनं पोहायचं आणि पोहण्याचा आनंद घ्यायचो. मनुष्य जर काठावर जर बसला तर त्याला पोहण्याचा आनंद मिळू शकत नाही, त्या आनंदाचा रसपान तो करू शकत नाही. जाधववाडीला आम्ही असताना नवीन विद्यार्थी जे यायचे ते फार गोंधळलेले राहायचे. ते सगळी शिस्त, कडक नियम वगैरे बघून गोंधळलेले असे, भयभीत व्हायचे आणि उदासपणे बसायचे निवांत. आम्ही त्यांच्याजवळ जायचो, काय आलं पण, अरे इथं तर फारच अवघड आहे, फारच कडक आचार आहे, आपल्याकडून होईल का, जमेल का, इथं तर फारच एक्सपर्ट आहे, फारच वैराग्य कडक आहे, बाबांचा स्वभाव तर खूपच कडक आहे. असं नसुद्धा म्हटल्यानंतर चालणार आहे का. तुम्हाला निशुद्ध म्हटल्यानं चालत नाही, तर नदीमध्ये तुम्हाला कपडे काढावं लागणार आहे, उडी मारावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे, हातपाय हलावा लागणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यावेळेस तुमचं अज्ञान दूर होऊन तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही नदीच काय,
भवसंसार सुद्धा तुम्ही पार करणार आहे. सुंदर अशी लीळा आहे. स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला असतो. सिंहस्थळीवर स्वामी आसनस्थ असतात. गोदावरी नदीला पूर आलेला असतो. पलीकडची देवगावची लोक पूर बघायला आलेली असतात. इकडची लोक पूर बघायला आली असतात. एक बाई विचार करते की चला म्हटले आपण पुरही बघू आणि पिंपळही शिंपू. हातामध्ये आरती पालमांडा वगैरे घेऊन निघालेली आहे. निघाल्यानंतर नदीच्या काठाजवळ आलेली आहे. स्वामींवर तिची, स्वामी सिंहस्थळीवर आसनस्थ आहे. स्वामींवर तिची दृष्टी जाते आणि स्वामींवर दृष्टी गेल्याबरोबर तिला वेद निर्माण होतो, आवड निर्माण होते. त्या वेदे सरसी आवडीन सरसी ती पाण्यामध्ये शिरते. सगळी लोक ओरडायला लागतात, बैल गेली बैल गेली. कुणी तिच्या भावाला सांगायला जातं, कुणी वडिलाला सांगायला जातं बैल गेली बैल गेली. त्यावेळेस स्वामींजवळ बाईसा उभी होते. बाईसा म्हणते बाबा ही बैल तर पाण्यावरून तरंगत येत आहे. त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई ही आमच्या दर्शनाच्या चाडेनं उत्कंठेनं येत आहे. या स्त्रीला आमच्या प्रवृत्तीनं एखादी देवता सुद्धा तारून आणेल. स्वामींकडे आली. स्वामींना दंडोत घातले. श्रीचरण लागली, बसली. थोड्या वेळ बसल्यानंतर पुन्हा जायला निघाली आल्या रस्त्यानंच. त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई थांबा. आल्यात त्यावेळेस तुम्ही आमच्या दर्शनाच्या चाडेनं उत्कंठेनं आल्या होत्या म्हणून तारुण्याने हे आमचं काम होतं. परंतु आता तुम्ही जात आहात तर संसाराच्या चाडेनं मोहमायेनं आसक्तीनं जातात. हा संसार तुम्हाला तारून नेऊ शकत नाही. पूर्वसृदयामगचा देवगावची बैल न सुद्धा तिला वेद निर्माण झाला तर नदी तरुण आली. आपल्याला जर परमेश्वराचा वेद झाला, बोध झाला, ज्ञान झालं तर आपण नदीच काय, परंतु हा भवसंसार सुद्धा तरुण जाणार आहोत. परब्रह्म परमेश्वराचं यथार्थ ज्ञान आपल्याला जर झालं तर नदीच काय, आपण भवसंसार सुद्धा पार करणार आहोत. पण ते यथार्थ ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण असतो एकीकडं, पाहतो एकीकडं. एक म्हातारी पटांगणामध्ये काहीतरी शोधत होती. मी म्हटलं आई काय शोधताय? म्हणे बाबा सुई हरली ना. म्हटलं आई कुठं हरली? म्हणे आतमध्ये खोलीत. मग बाहेर तुम्ही काय पाहता? म्हणे बाबा आतमध्ये अंधार आहे ना म्हणून बाहेर पाहते म्हणे. म्हटलं चला आई आपण दिवा लावू. दिवा लावला. दिवा लावल्यानंतर पाहिल्यानंतर ती सुई सापडली. अज्ञानाच्या अंधकारामध्ये तुम्हाला काहीही सापडत नसतं. अज्ञानाचा अंधकार जर दूर करायचा असेल तर ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणं अत्यंत गरजेचं असतं. ज्ञानाची ज्योत ज्यावेळेस आपण प्रज्वलित करू त्यावेळेस आपल्यामधला अज्ञानाचा अंधकार दूर होणार आहे आणि ज्ञानाचा प्रकाश होणार आहे. आणि ज्ञानाचा प्रकाश झाल्यानंतर तुम्हाला सगळं काही दिसायला लागणार आहे. सगळं काही दिसायला लागणार आहे. सगळं काही कळायला लागणार आहे. आणि सगळं कळाल्यानंतर मग मात्र तुमची अंतःकरणातली जी भीती आहे अज्ञानाबद्दलची ती आपली चालल्या जाणार आहे. ती आपली चालल्या जाणार आहे. आपल्याला अज्ञानाची भीती आहे ती आपली त्यावेळेस चालली जाते ज्यावेळेस ज्ञान होतं. आपल्याला अज्ञानाची भीती आपली का बरं आहे? याच्या पाठीमागचं कारण आहे आपल्याला आपल्यातली स्वतःची क्षमतेची कल्पना नसते. माणसाला माणसातल्या स्वतःच्या क्षमतेची ॲबिलिटीची कल्पना नसते म्हणून भीती वाटत असते. आम्ही 9वीला असताना विनायकरावजी पाटील यांची जयंती होती. पाहुणे आलेले असतात. खुर्चीवर सगळे बसलेले असतात. मराठीमधून 1-2 जणांना प्रवचन भाषण दिलेलं असतं. कुणीतरी पाहुण्यांनी प्राध्यापकांना म्हटलं की इंग्लिशमध्ये एखादा मुलगा प्रवचन करणार भाषण करणार असेल तर बघा. त्यावेळेस सरांनी 1-2 जणांना म्हटलं अरे तू बोल. तो म्हणतो तू बोल. कुणीच इंग्लिशमधून भाषण करायला तयार नाही. त्यावेळेस सरांनी माझ्याकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितल्यानंतर मी म्हटलं मी पण नाही तयारी केलेली नव्हती, काही केलेली नव्हती. नाही म्हटलं. त्यावेळेस आमचे जे मित्र होते ते म्हणे सर पळसकर बोलतील. ग्रस्त धर्मामधलं नाव पळसकर होतं.
पळसकर बोलतील म्हटल्यानंतर सगळी मुलं टाळ्या वाजवायला लागले आणि नाविलाजानं मला उठावं लागलं. तयारी नाही, कसलं काही नाही. उठावं लागल्यानंतर हात असे पाय असे थरथर कापायला लागले, लटलट कापायला लागलेले. मनामध्ये भीती निर्माण झालेली. एवढे मोठे सगळे विद्यार्थी मुलं आहे, आता यांच्या समोर काय बोलायचं. भाषांतर करायचं, इंग्लिशमधून करायचं आहे, मराठीमधून केलेलं होतं बऱ्याच वेळा. त्यावेळेस मी बोललो, रिस्पेक्टेड प्रेसिडेंट एन्सिबल्स, गेट्स ऑफ टुडेज प्रोग्राम, हेडमास्टर्स ऑफ माय स्कूल्स, टुडे वी आर सेलिब्रेटिंग 22 डेथ anniversary of late विनायकरावजी पाटील who was the founder of MSP मंडल. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकरावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. 5-10 मिनटं बोलल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मलाही मनातून आनंद झाला. त्यावेळेस मला कळालं की आपण इंग्लिशमधून सुद्धा बोलू शकतो. माणसाला स्वतःच्या क्षमतेविषयी कल्पना नसते, म्हणून माणसाला भीती वाटत असते. मग तुमच्या कल्पनेला तुम्हाला ग्रेट करण्यासाठी नियती तुम्हाला ट्रॅक करत असते. नियती तुम्हाला ट्रॅक करत असते. मला तर बोलायचं नव्हतं, मी बोलणार नव्हतो, पण नियती ज्यावेळेस तुम्हाला ट्रॅक करत असते त्यावेळेस मला ज्यावेळेस मित्राने सांगितलं की पळसकर बोलतील, त्यावेळेस मला त्याच्याबद्दल राग आला. काय राजा, पण मला ट्रॅक करण्याची जी जबाबदारी आहे ती नियतीनं माझ्या मित्राच्या खांद्यावर दिलेली होती. तिचा परफेक्ट प्लॅन असतो, याला ट्रॅक करायचं आहे, कोणाला तरी निमित्त करून करायचं आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. तसं तुम्हालाही नियती प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ट्रॅक करत असते, परंतु तो चान्स जर आपण हुकवला तर मात्र आपलं अज्ञान जे आहे ते जशास तसं राहतं. याच्या पाठीमागचं कारण आहे की नाही. म्हणून आपल्या ज्ञानाला जर प्रबळ करायचं असेल, ज्ञानाची भीती जर आपल्याला दूर करायचं असेल, तर प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी आपण हातपाय हलवले पाहिजे. पाण्यामध्ये पडल्यानंतर तुम्हाला हातपाय हलवल्यानंतर सगळं येणार आहे, कळणार आहे, हातपाय हलवावं लागणार आहे. आपण हातपायच हलवत नसतो. एकाला म्हटलं अरे एवढं बल्ब लाव ना, नाही भाऊ मला भीती वाटते. अरे काय नाही, साधं काय मी फक्त बल्ब लावायचा, नाही मला नाही जमत. हातपायच हलवायचे नाही. तुमचं अज्ञान दूर होणार कसं, तुम्हाला ज्ञान येणार कसं. नाही बा आपल्याला नाही जमत, नाही आपल्याला नाही जमत, आपल्याला होत नाही, आपल्याकडून जमत नाही, मला भीती वाटते असं म्हटल्यानंतर जमणार नाही. तुम्ही नदीच्या काठावर सुद्धा बसून राहिले तर पोहण्याचा आनंद येणार नाही. तुम्हाला हातपाय हलावा लागणार आहे. आणि हातपाय ज्यावेळेस हलवू आपण त्यावेळेस आपल्यातलं अज्ञानाचा अंधकार दूर होईल, आपली भीती मनातली दूर होईल. प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला भीती, मला इलेक्ट्रॉनिकचं काम जमत नाही, मला गाडीचं काम जमत नाही, आमकं जमत नाही, तमकं जमत नाही, आहे की नाही. ज्यावेळेस तुम्ही करायला लागलाल, प्रयत्न कराल, हातपाय हलवाल, त्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि आपल्यातलं अज्ञान दूर होईल आणि त्याची अज्ञानाची जी भीती आहे ती आपली निघून जाईल आणि त्याच्यावर आपण प्रकाश मिळू, त्याच्यावर आपण विजय मिळू आणि निर्भय बनू. परमेश्वराचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर मनुष्य निर्भय बनतो, कशालाच घाबरत नाही, कारण सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागतात, दिसायला लागतात. दुसरं भय असतं, आता पहिलं भय बघितलं आपण, अज्ञानाचं भय असतं. दुसरं भय असतं दुःखाचं. आज आपण पाहतो सगळा समाज, सगळं जग हे कोरोनानं भयभीत झालेलं आहे. मग आज सगळा समाज, सगळं जग हे कोरोनानं भयभीत झालेलं आहे का? नाही. कोरोनानं भयभीत झालेलं आहे? नाही, कोरोनानं भयभीत झालेलं नाही. कोरोनामुळं प्राप्त होणारं जे दुःख आहे त्या दुःखामुळं भयभीत झालेलं आहे. कोरोनामुळे जर दुःख प्राप्त झालं नसतं तर कोरोनाला कुणीही घाबरलं नसतं. मला सांगा, तुम्ही भूक लागली म्हणून जेवता का? भूक लागली म्हणून जेवता? नाही, भूक लागली म्हणून जेवत नाही. भूक लागल्यानंतर होणारी जो त्रास आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही जेवत असता. भुकेमुळे तुम्हाला पीडा होते, भुकेमुळे तुम्हाला दुःख होतं आणि ते दुःख पीडा दूर करण्यासाठी तुम्ही जेवण करत असता.
भूक लागल्यामुळं जर पीडा जर झाली नसती, दुःख जर झालं नसतं, तर तुम्ही जेवण केलं नसतं. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये म्हणे पीडाहरण, दुपारच्या जेवणाला पीडाहरण म्हणतात. पीडाहरण म्हणजे भुकेमुळं होणारी जी पीडा आहे ती हरण करण्यासाठी जेवणे, त्याला पीडाहरण. मग कोरोनामुळे हे जग भयभीत झालेलं आहे का? कोरोनामुळं प्राप्त होणारं जे दुःख आहे, प्राप्त होणारं जे मरण आहे, त्यामुळं भयभीत झालेलं आहे. पण त्या कोरोनावर सुद्धा विजय मिळवता येतो. एका 8-10 कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये एका 8-10 वर्षाच्या मुलाला कोरोना झाला. कोरोना झाल्यानंतर पहिलं कोरोना म्हणजे अरे बाबा 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 विचारू नका काय, त्याच्याबद्दल अनेक कल्पना, म्हणजे ते भीती वगैरे मनामध्ये. पत्रे लावलेले आहे, सगळे लोक कॉलनीमधले जमा झालेले. मुलाला कोरोना झाला. ॲम्ब्युलन्स आलेली आहे. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की बाळाला सगळी तयारी करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. आईनं पिशवी वगैरे भरलेली आहे, पिशवी वगैरे भरली आणि भरल्यानंतर रोडवर असे आणून ठेवली. मुलगा रोडवर उभा आहे. डॉक्टरने सांगितलं बाळा बस बेटा आता. सगळी कॉलनीवरून बघत आहे. आई सुद्धा जवळ नाही, वडील सुद्धा जवळ यायला तयार नाही, भाऊ सुद्धा जवळ यायला तयार नाही, बहीण सुद्धा जवळ यायला तयार नाही. कोरोनामध्ये आपले कोण आहे हे कळतं. आपलं कोण आहे? या कोरोनामध्ये लोकांना ही समज दिलेली की या जगामध्ये आपलं कोणीच नाही. कारण कोरोना आल्यानंतर तुमच्याजवळ कोणी फिरकत नाही, कोणी फिरकत नाही. किती जीवाची जिवलग पत्नी असू द्या, किती जीवाची जिवलग पत्नी असू द्या, भाऊ असू द्या, वडील असू द्या, कोणी असू द्या, नाही भाऊ कोरोना रे भाऊ ऐक मला होईल. सख्या बापाला सुद्धा दवाखान्यात नेलं नाही कोरोना झाल्यामुळे. एवढी भयानक परिस्थिती. आपलं कोण आहे? जर खरा विचार केला तर आपला फक्त देवच आहे. एक लक्षात ठेवा, आपला देवच आहे. त्यामुळे सगळं कुणीसुद्धा जवळ यायला तयार नाही. सगळे नुसते बघताय. मुलानं आपली पिशवी उचलली. सगळ्याला वाटलं आता मुलगा रडल, आईच्या कुशीमध्ये शिरल, रडायला लागेल, वडिलाच्या कुशीमध्ये शिरेल. परंतु मुलगा रडला नाही, आईच्या कुशीमध्ये शिरलेलं नाही. पिशवी उचलल्यानंतर गाडीमध्ये जाऊन बसला. 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर कोरोनाला परास्त करून आला. ही आहे निर्भयता. तुम्ही तुमचं दुःख दूर करू शकत नाही, पण तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुमच्या हातामध्ये काय? तुमच्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट आहे. तुम्ही तुमची सहनशक्ती वाढवू शकता, तुम्ही तुमची इम्युनिटी पॉवर तुम्ही वाढवू शकता. हे तुमच्या हातात आहे, बाकी तुमच्या हातामध्ये नाही. आज पाहतो या दुसऱ्या लाटेमध्ये जेवढे काही लोक मेली कोरोनामुळं, ती 100%, 99%, 90% जवळजवळ भयामुळं मेलेली, घाबरूनच मेलेली. म्हातारे तर जवळजवळ सगळे घाबरून मेले. त्याला झालं का मला अरे बापरे मेलो आता काही खरं नाही. अर्ध्याच्या वर मंडळी घाबरून मेलेली. बरं त्यातल्या त्यात लोक अशी असतात, त्या म्हाताऱ्या माणसाला अजून घाबरून देतात. व्हॉट्सअपवर सगळे निगेटिव्ह विचार, आज अमकं गेलं तमकं गेलं. अरे व्हॉट्सअप बंद ठेव ना तेवढे. ते पाहूनच हॉस्पिटलमध्ये झोपलेलं आहे, ते दररोज पाहतोय अमका गेला तमका गेला, त्या पाहून अर्ध खचतं. अरे तरुण गेला, अमका गेला, अर्ध खचत आहे की नाही. बरं हे अर्ध खचत पण त्यातल्या त्यात भेटायला येणारे सुद्धा ते अवघड असतात. एका कोरोना पेशंटला माझ्यासमोर घडलेली घटना आहे. 4-5 बाया गेल्या बघायला. गेल्यानंतर कशी तब्येत काय? बरी आता बरे. तरुण मुलगा होता तो, त्याला बघायला गेले. सगळ्यांनी मास्क लावलेले, सगळे दूर उभे आहे. आता बोलायला सुरुवात केलेली, सहानुभूती दाखवण्यासाठी आलेले आहे. त्यावेळेस एक बाई काय म्हणते माहिती का, बाई अवघडच झालं ना बाई, आणि लईच अवघड आहे बाई, तरुण जायला लागले ना बाई. आत्ताच आमचे पाहुणे श्रावळेच गेले, ते तर काही नाही म्हणे बाई. एक तो चांगला पैलवान होता, ते काय WW काहीतरी आहे ना, ते एकमेकाला मारिते, उड्या मारिते, त्यासारखा पैलवान, आणि त्याला कोरोना झाला ना बाई, गेला ना बाई. काही खरं नाही बाई. जो ऐकणारा पेशंट होतो तो मी जातो काय द्यावा आता. अहो तुम्ही शांतवन करण्यासाठी आलेले आहे का त्याची
त्याला खच्चीकरण करण्यासाठी आलेले, याचा सुद्धा आपला विचार नसतो. मनुष्य मरतो जास्तीत जास्त भयानं मरत असतो. भयाला तुम्ही कंट्रोल करू शकता, नियंत्रणमध्ये करू शकता, हे तुमच्या हातामध्ये, आणि त्याच्यावर विजय मिळू शकता. निर्भय तुम्ही बनवू शकता. काय होणार आहे? बरेच जण वाचलेले एक आहे की नाही, मी सुद्धा वाचणार आहे. इम्युनिटी पॉवर आपली वाढवणार आहे. हे दुःख आहे, दुःख जसं बाकी इतर त्रास आहे तसा हा एक त्रास आहे. माझ्या कर्मवशामध्ये असेल तर जाणार आहे, नसेल तर राहणार आहे की नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही निष्काळजीपणे वागायचं आहे. काळजी घ्यायची, काळजी करायची, काळजी घ्यायची, पण काळजी करत बसायचं नाही. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, आहे की नाही. व्हायचं असलं तर कुठंही व्हायचं होतं, नसलं तर कुठंही होत नाही, आहे की नाही. म्हणून आपण भयावर सुद्धा, दुःखावर सुद्धा आपण विजय मिळवू शकतो. निर्भय आपण बनू शकतो. तिसरी भीती आहे, पहिली भीती आपण बघितली अज्ञान, दुसरं दुःख, याच्यावर सुद्धा आपण निर्भय होऊन विजय मिळवू शकतो. तिसरी भीती माणसाला असते ती मृत्यूची. आपण पाहतो सगळे मरणाला घाबरत असतात. एक म्हातारी कुणी मेल्यानंतर म्हणायची, काय बाई त्याला कशाला नेलं, चांगलं तरुण होता ना, मला नेलं असतं तर बरं झालं असतं. एक मुलगा सरला, काय बाई त्याला कशाला नेलं, लहानच होता ना, काहीच नाही पाहिलं ना, जगही नाही पाहिलं ना, त्याला कशाला नेलं, मला नेलं असतं तर बरं झालं असतं. हे 2 लेकराची आई सरली, तिला कशाला नेलं बाई, आता लेकऱ्या बाळाचं सांभाळ कोण करील, माझं वय झालं ना, मला नेलं असतं तर बरं झालं असतं ना. यमराज आले, म्हटले आजीबाई तुमचा नंबर. म्हणे इथं कमी आयवाया पडल्या काय, मीच दिसते काय तुम्हाला. मरण हे कुणालाच हवं असं वाटत नाही. मृत्यू आहे की नाही. तो निर्भय बनू शकतो. आज बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मोरारजी देशपांडे यांचं आपण नाव घेतो. याच्या पाठीमागचं कारण काय? त्यांनी लाईफला टिकवलं नाही तर कृतार्थ केलेलं आहे. ज्यावेळेस शिवाजीराजे पन्हाळगडावरून रायगडावर जात असताना पावनखिंडीमध्ये, तुम्ही कदाचित पावनखिंडीला गेला असाल नसाल, एवढं भयानक आहे, दिवसासुद्धा तोंडाला फेस यावं. रात्री तिथं जायचं, युद्ध करायचं, सोपं गोष्ट नाही. म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंनी युद्ध केले नाही तर युद्ध खेळलं. खेळणे हा शब्द प्रयोग आपणच करू शकतो, कारण खेळण्यासाठी जे लागतं ना ते होतं त्यांच्या ठिकाणी. सिकंदर राजानं युद्ध केलं, बाजीप्रभू देशपांडेने युद्ध खेळलं. कारण खेळण्यासाठी जे लागतं तुम्हाला, युद्धस्व विगत ज्वरा, हे अर्जुना युद्ध कर पण ज्वररहित होऊन कर, संतापरहित होऊन कर, संतापरहित होऊन कर. ते बाजीप्रभू देशपांडेने केलं. लाईफला त्यांनी टिकवलं नाही तर लाईफला कृतार्थ केलं. जो निर्भय असतो ना तोच बाजीप्रभू देशपांडे बनू शकतो. स्वराज्यासाठी लाईफला त्यांनी कृतार्थ केलं. कुणी देशासाठी करतं, कुणी गावासाठी करतं. जसं उदाहरणार्थ पेरे पाटील गावासाठी लाईफला कृतार्थ केलं. कुणी घरासाठी करतं, कुणी आश्रमसाठी करतं, कुणी देशासाठी करतं. उदाहरणार्थ नरेंद्र मोदी आहे की नाही. कुणी धर्मासाठी करतं, कुणी मोक्षासाठी करतं. लाईफला कृतार्थ करायचं आपल्याला. लाईफला टिकवायचं नाही, लाईफला आपल्या उपयोगाला लावायचं आहे, कारणी लावायचं आहे, कृतार्थ करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही धर्मासाठी, देशासाठी, याच्यासाठी जर केलं तर इथली प्रगती झाली आहे की नाही. पण त्याच्या सगळ्यात मोठं लाईफला डेव्हलप करायचं जर असेल, विकसित जर करायचं असेल, कृतार्थ करायचं असेल तर मोक्षासाठी करा, परमेश्वरासाठी करा. म्हणून आज आपण त्यांचं नाव घेतोय. भगतसिंग, राजगुरू वगैरे यांना ज्यावेळेस फाशीची शिक्षा झाली, त्यावेळेस फाशीची शिक्षा झालेली ज्या दिवशी त्यांना फाशी होणार आहे त्या दिवशी सकाळच्या प्रहरी भगतसिंग राजगुरू टिप्स मारत आहे, व्यायाम करत आहे. जेलरने विचारलं, बाबा रे आता तू मरणार आहेस, मरण तुझ्या डोळ्यासमोर आहे आणि तू टिप्स का काढतो? त्यावेळेस त्याने सुंदर उत्तर दिलं,
म्हटले पुढील जन्मी पुन्हा चांगलं पैलवान बनून मला देशाची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं यासाठी काढतो म्हटले. मरण डोळ्यासमोर आहे. आता फाशी होणार आहे. ज्या कॅरेबॅटपासून ज्या रूममध्ये फाशी होणार आहे त्या रूमपर्यंतचा प्रवास त्यांनी एन्जॉय केलेला आहे. मरण डोळ्यासमोर असून सुद्धा जीवनाचा प्रवास एन्जॉय केला. आम्हाला माहीत आहे आम्ही मरणार नाही, तरी सुद्धा आम्ही जीवनाचा प्रवास एन्जॉय करू शकत नाही. यापेक्षा मोठं दुसरं दुर्दैव दुसरं ते कोणतंही नाही. कोणतं नाही. आम्ही जीवनाचा प्रवास एन्जॉय करू शकत नाही. सायंकाळची वेळ होती आणि आमचं जेवण वगैरे झालेलं होतं. समोरच हॉल होता. हॉलवर पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यावर आम्ही बसलेलो होतो. आमच्याजवळ येऊन आमचा शिष्य बसला. पावसाळ्याचे दिवस होते. निसर्गरम्य वातावरण होतं. सायंकाळची वेळ होती. फोकस हा लावलेला होता. लाईट चालू होता. लाईट चालू असताना ती किडे तिथं वळवळ करत होती. आमचा शिष्य म्हणतो, बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हटलं सांग. म्हणे बाबा हे जे किडे आहे ना लाईटाजवळचे जे, हे फक्त 7 तास जगतात म्हटले. किती तास? 7 तास. नंतर मरतात म्हटले. त्यावेळेस मी त्याला म्हटलं, राजा हे 7 तासामध्ये पूर्ण जीवन अनुभवतात. आपण 8 तासामध्ये 1 तास सुद्धा जीवन अनुभवू शकत नाही. जीवन जगत नाही. हे की नाही? जीवनाचा एन्जॉय आपण करू शकत नाही. आनंद आपण साजरा करू शकत नाही. 1 तास सुद्धा नाही. भगतसिंग राजगुरू डोळ्यासमोर मरण आहे तरी सुद्धा जीवनाचा प्रवास एन्जॉय करत आहे. लाईफला उन्नयन करत आहे. जीवनाचा प्रवास जो आहे तो आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. मृत्यूला सुद्धा घाबरलेलं नाही. मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि निर्भय झालेला आहे. मनुष्य निर्भय केव्हा होतो? त्याच्या पाठीमागचं कारण काय? एक जणाने विचारलं, बाबा चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर हे मृत्यूला का घाबरले नाही? म्हटलं, राजा त्यांचं टास्क क्लिअर होतं. त्यांचं ध्येय क्लिअर होतं. आपल्याला कशासाठी जगायचं हेच माहीत नसतं, त्यामुळं आपण मृत्यूला घाबरत असतो. कशासाठी जगायचं हे जर एकदा कळालं ना, अर्धी भीती कमी होती. लक्षात ठेवा. आम्हाला कशासाठी जगायचं हेच माहीत नसतं. जगायचं म्हणून जगायचं, पळायचं म्हणून पळायचं, करायचं म्हणून करायचं, मरमर राबायचं म्हणून राबायचं, पैसा कमवायचा म्हणून कमवायचा. कशासाठी कमवायचा? कुणासाठी कमवायचा? कशासाठी करायचं? काहीच नसतं. नाही म्हटले ते ठीक झालं, कशासाठी जगायचं हे माहीत नसल्यामुळं, पण तरी तुम्ही मृत्यूला का घाबरले नाही? म्हटले हे बघ, विश्वकपची फायनल मॅच आहे. जास्तीत जास्त क्रिकेटचे उदाहरण देतो मी. क्रिकेट खूप खेळलेलं आहे. विश्वकपची फायनल मॅच आहे आणि शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला 50 रन जिंकायला लागतात. त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनना टेन्शन घ्यायचं का? ताण घ्यायचं का? तो आता टेन्शन घेत नाही, ताण घेत नाही. त्याला माहिती आहे 6 बॉल फक्त फेकून स्टंपवर मारायचे आहे. 6 बॉलमध्ये 6 सिक्स जरी मारले तरी जिंकू शकत नाही. त्याचं ध्येय क्लिअर झालेलं आहे. तसं त्यांचं ध्येय क्लिअर झालेलं होतं म्हणून ते मृत्यूला घाबरले नाही. मृत्यूला घाबरले नाही. त्यांना माहीत होतं, कंप्लीट होतं की आपलं संपलेलं आहे, आपलं झालेलं आहे. आपलं तसं नसतं. आपलं तसं नसतं. आपली 25 ओव्हर झाली, आपण जिंकलो तरी नाही, मला अजूनही बॅटिंग करायची, अजूनही मला रन काढायचे, अजून पळायचं आहे. 25 ओव्हरची मॅच झाल्यानंतर जो जिंकला आणि त्याच्यातून बाहेर पडला ते संत ज्ञानेश्वर. 21 वर्ष 5 महिने 3 दिवस आमचं कंप्लीट झालं. म्हटले संपलेट, ध्येय संपलं. आपलं तसं नसतं. 25 ओव्हर झाली, जिंकलो तरी आपण पळत राहतो, रन काढत राहतो, पळत राहतो. मला गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, घर घ्यायचं, प्लॉट घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, शेती घ्यायची.
पळतच राहतो आणि एक दिवशी कुचकून जातो, आहे की नाही? आम्हाला कशासाठी जगायचं हेच कळालं नसतं. आईवडिलांसाठी जगायचं, गावासाठी जगायचं, स्वराज्यासाठी जगायचं, देशासाठी जगायचं, का धर्मासाठी जगायचं, का मोक्षासाठी जगायचं नसतं. कळालंच नसतं. त्यामुळं आम्हाला भीती वाटत असते. एका शिष्यानं मला प्रश्न केला, म्हणे बाबा मृत्यूला मनुष्य का घाबरतो? म्हटलं हे बघ, पहिलं तू माझ्याकडे येत नव्हता, बसत नव्हता, चालत नव्हता, बोलत नव्हता, उठत नव्हता, का? म्हणे मी तुम्हाला घाबरायचो. मग आता तू माझ्याजवळ येतो, उठतो, बसतो, चालतो, बोलतो, आता का? माझा हा दुसरा प्रश्न आहे तुझा, आता का? म्हणे मला कळालं तुम्ही तसे नाही. म्हटलं ज्या दिवशी कळेल मृत्यू तसा नाही, त्यावेळेस मृत्यूची सुद्धा भीती तुला वाटणार. मला कळालं बाबा तुम्ही तसे नाही, म्हणजे क्रोधित नाही, रागीट नाही, तामस नाही, म्हणून मी आता तुमच्याकडे येतो, बसतो, उठतो, चालतो, आहे की नाही? आता माझी भीती तुला वाटत नाही, आहे की नाही? पण मृत्यूची भीती का वाटते याच्या पाठीमागचं कारण असं आहे, एक्झॅक्टली आम्हाला मृत्यूचं स्वरूप कळालेलं नसतं, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरत असतो. एक्झॅक्टली आम्हाला मृत्यूचं स्वरूप कळालेलं नसतं, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरत असतो. प्रत्येक गोष्टीला आम्ही घाबरत असतो, प्रत्येक गोष्टीला. अज्ञानाविषयी तसं आहे, दुःखाविषयी तसं आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला क्लास आम्ही लावला, त्यावेळेस नवीन जे विद्यार्थी आले ते खूप घाबरायचे. अरे इथं तर फारच एक्सपर्ट दिसतात, फारच इंग्लिशमध्ये बोलणारे असतात, माझं कसं होईल, मला कसं जमल की नाही जमल, नको रो बाबा. अज्ञानाला घाबरले. कोरोनात माहिती नाही याचं इंजेक्शन काय आहे, कोणतं आहे, काय, अज्ञानानं घाबरलेलं आहे की नाही? मृत्यूला आहे तसं, एक्झॅक्टली आम्हाला स्वरूप त्याचं माहीत नसतं. आतापर्यंत सगळं जग कोरोनानं भयभीत झालं, का बरं झालं? एक्झॅक्टली त्याचं स्वरूप माहिती नाही, म्हणून भयभीत झालं. मग आपण नुसतं आणि मृत्यूलाही मनुष्य घाबरतो, त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, एक्झॅक्टली आम्हाला त्याचं स्वरूप कळालेलं नसतं. आणि ज्या दिवशी आम्हाला त्याचं स्वरूप कळेल त्या दिवशी आम्ही मृत्यूला घाबरणार नाही, आम्ही निर्भय बनू, आहे की नाही? आणि त्याच्यावर विजय मिळू, आहे की नाही? मग मृत्यूलाच आपण घाबरत नाही तर सापाला सुद्धा घाबरतो, विंचवाला सुद्धा घाबरतो, डुकराला सुद्धा घाबरतो, आहे की नाही? कशाला कोण घाबरायला सांगताच येत नाही. एक बाई धावत पळत किचन रूममध्ये माझ्याकडे, हो बाबा बाबा बाबा, म्हटलं काय झालं, काही साप बीप निघाला काय? नाही म्हणे बाबा झुरळ निघालं. आता झुरळाला घाबरायची काही वस्तू आहे का? बाया तर इतक्या भित्र्या, बेंडकाला घाबरतील, झुरळाला घाबरतील, पालीला घाबरतील, आहे की नाही? मग एक्झॅक्टली आम्हाला याचं स्वरूप माहीत नसतं, म्हणून आपण त्याला घाबरत असतो. आणि त्याचं स्वरूप जर माहिती करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, ज्ञान ग्रहण करावं लागणार आहे. पहा तुम्ही, साप पकडणारे असतात, ते सापाला घाबरतात का? नाही, कारण त्याचं स्वरूप त्याला माहिती असतं. ते कसा पकडायचा, शेपटीकडून पकडायचा, पकडल्यानंतर उलटा धरायचा, आहे की नाही? धरल्यानंतर पिशवीत टाकायचा, हे त्याला त्याचं स्वरूप माहिती आहे. वाघ पकडणारे जे असतात ते वाघाला घाबरत नाही, आहे की नाही? एक्झॅक्टली त्यांना त्यांचं स्वरूप माहिती असतं, कसं पकडायचं, काय पकडायचं, आहे की नाही? ते ज्ञान असतं, आहे की नाही? मग आपल्याला सुद्धा मृत्यूवर जर विजय मिळवायचा असेल, तुम्ही सगळ्या गोष्टीवर विजय मिळवू शकता, तर त्यासाठी ज्ञान ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही शास्त्र, मनन, चिंतन हे कराल, प्रत्येक गोष्टीविषयी आकलन कराल, त्यावेळेस तुम्हाला ज्ञान होईल, त्याची स्वरूपाची तुम्हाला माहिती होईल आणि तुमचं अज्ञान दूर होईल आणि त्यावेळेस तुम्ही निर्भय बनाल. म्हणून विचार करा, तुम्ही त्या ताकदीचे वादळ आहात, तो सागर आहात, ज्यापासून सगळ्या नद्याला पाणी मिळतं. फक्त गरज आहे ती आपल्या आत्मशक्तीला जागृत करून निर्भय बनण्याची. जो स्वावलंबी असतो तो निर्भय बनतो. सुंदर उदाहरण, लक्ष देऊन ऐका. हत्तीचा कळप असतो, 10-12 डझनभर हत्ती रात्री झोपतात.
डझनभर असलेले हत्ती रात्री ज्यावेळेस झोपतात त्यावेळेस एक हत्ती राखण करत असतो की वाघाचा हल्ला होऊ नये म्हणून. डझनभर असलेले हत्ती वाघाचा हल्ला होऊ नये म्हणून रात्री जागरण करत असतात आणि एक वाघ निर्भय म्हणून जंगलामध्ये झोपलेला असतो. कारण त्यांनी स्वतःची शक्ती ओळखलेली असते. स्वतःची शक्ती ओळखली. जो आत्मशक्तीवर विश्वास ठेवतो ना तो स्वावलंबी आणि निर्भय बनतो. निर्भय बनतो, तो घाबरत नाही. हत्तीनं वास्तविक जर विचार जर केला, हत्तीमध्ये वाघापेक्षा काही पटीनं ताकद आहे, परंतु त्यांनी स्वतःची शक्ती ओळखलेली नसते. मोठमोठ्या वृक्षांना तो मुळासकट उपडून फेकून देऊ शकतो. त्यांनी जर स्वतःची शक्ती जर ओळखली तर वाघाला सुद्धा ठार करू शकतो, परंतु स्वतःची शक्ती त्यांना ओळखली नसते. म्हणून डझनभर असलेले हत्ती एका वाघाला घाबरतात आणि एक वाघ निर्भय होऊन जंगलामध्ये झोपतो. म्हणून तर त्याला, कारण त्यांनी स्वतःची शक्ती ओळखलेली असते, म्हणून तर त्याला जंगलाचा राजा म्हटलेला आहे. विचार करा, तुम्ही देखील तसे जंगलाचे राजे आहात, नव्हे राजकुमार आहात, ईश्वरीचे राजकुमार आहात. फक्त गरज आहे ती आत्मशक्तीवर विश्वास ठेवून स्वावलंबी आणि निर्भय बनण्याची. तुमच्या आत्मशक्तीला जागृत करून निर्भय बनण्याची गरज आहे. तुम्ही ईश्वरीचे राजकुमार आहात. स्वामींची सुंदर लीळा आहे. त्या परब्रह्म परमेश्वराचे तुम्ही राजकुमार आहात. तो परब्रह्म परमेश्वर जसा आहे ना तसे तुम्ही बनता. सुंदर लीळा आहे, लक्ष देऊन ऐका. स्वामींचा मुक्काम वेरूळला आहे आणि वेरूळला असताना चतुर्विध मठामध्ये स्वामींचा मुक्काम आहे. पूर्वीच्या काळामध्ये शाळा वगैरे काही नव्हत्या. 800 वर्षापूर्वी वेद शिकवले जायचे. मग प्रत्येक गावामध्ये असा मठ असायचा आणि त्या मठामध्ये मुलांना शिक्षण दिले जायचं. 4 वेद तिथं शिकवले जायचे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि त्या काळामध्ये फक्त ब्राह्मणाला शिकण्याचा अधिकार होता, ब्राह्मणाच्या मुलांनाच. तर त्या मठामध्ये स्वामी गेलेले आहे, तिथं मुक्काम आहे. सकाळची वेळ आहे, स्वामी विहरणासाठी निघालेले आहे. भक्तिजनसोबत निघालेले आहे. महादेव राजानं राखीचं रान जंगल तिथं ठेवलेलं आहे, त्या जंगलामध्ये स्वामी निघालेले आहेत. सकाळची वेळ आहे, झुडपामधून असं चुळबुळ करण्याचा आवाज येतोय. सगळे भक्तिजन इकडं तिकडे बघायला लागतात. बघतात तर काही दिसत नाही. पुन्हा खडखड आवाज येतो. पुन्हा पाहतात तर काही दिसत नाही. पुन्हा तिसऱ्यांदा ज्यावेळेस खडखड आवाज येतो, सुळसुळ असा आवाज येतो, पाहतात तर एक रानडुक्कर स्वामींच्या दिशेने वेगाने निघालेला आहे. त्यावेळेस भक्तिजन सगळे घाबरून पळून जातात. स्वामी मात्र निश्चळ असणे उभी आहे. ते रानडुक्कर ज्यावेळेस स्वामींच्या दिशेने जोराने येत आहे, आता जोराने येणार, स्वामींना धडक देणार, तेवढ्या स्वामींनी कृपादृष्टीनं अवलोकन केलं आणि त्याच्यातला असलेला राग जो आहे तो शांत झाला आणि तो भुईउंगत चालल्या गेलेला आहे. परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, झिंस्र असलेले प्राणी सुद्धा शांत होतात. तर मानवाचं काही धरून बसलोय की आपण? जीवात्मा आता शांत होणारच आहे. स्वामी मठामध्ये आलेले आहे. पुन्हा सगळे भक्तिजन जवळ आलेले आहे स्वामींकडं. ज्यावेळेस स्वामी प्रसंग आला त्यावेळेस सगळे पळून गेले. ते आपलंही असंच असतं, आपलंही असंच असतं. निवडणुकीच्या काळामध्ये पहा, तुम मागे बढो हम तुम्हारे पीछे आहे असं म्हणणारे कधी तुमच्यावर कठीण प्रसंग आल्यानंतर कधी पाठीमागच्या पाठीमागं पळून जातील ते सांगता येत नाही. स्वामी मठामध्ये आलेले, बाईसाला ही वार्ता कळालेली आहे. त्यावेळेस बाईसा भक्तवान रागवलेले, अरे भटकोरे हो, स्वामींवर ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस तुम्ही पळून गेला. त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई त्यांना रागू नका, ते भयाच्या जागेवर होते, आम्ही निर्भयाच्या जागेवर होतो. आम्ही निर्भयाच्या जागेवर होतो. आपल्याला स्वामी सांगतात की आपल्याला निर्भयाच्या जागेवर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात, ईश्वरीचे राजकुमार आहात.
तुम्हाला निर्भयाच्या जागावर राहता आलं पाहिजे. स्वामींनी ते शिकवलेलं आहे. स्मृतीस्थळामधली एक घटना आहे, तेवढी सांगतो आणि संपवतो. सुंदर. पंडित बास आणि केसराज बास दोघं मित्र असतात. विजनाला जायचं तरी सोबत जायचे, चर्चामथन करायचे. केसराज बासांनी मृत्यूप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. वर लिंबू फेकायचे, खाली येऊपर्यंत ओवी तयार करायचे, एवढे विद्वान. पंडित बासांनी सुद्धा वत्सारण ग्रंथ लिहिलेला आहे. हुशार दोघंही विद्वान एकमेकांमध्ये चर्चा करायचे, मतन करायचे, विजन करायचे, सोबतच आटन सुद्धा करायचे, पायी सुद्धा चालायचे. एक दिवशी आटन करत असताना, चालत असताना केसराज बास पंडित बास जवळ आहे. एक घोडेस्वार आलेला आहे आणि हातामध्ये नंगी तलवार आहे, दारू पेलेला आहे. पंडित बासावर वार टाकणार तेवढ्यात केसराज बास समोर जातात आणि तो वार शरीरावर घेतात, आपलं देह तिथं खर्च करतात. पंडित बास म्हणतात, अरे हे काय केले तुम्ही? माझ्या भक्तासाठी मी माझा देह खर्च केलेला आहे, माझ्या ईश्वराच्या भक्तासाठी मी हे देह खर्च केलेला आहे. जसं तुम्ही इथं जर एखाद्याचा जर खून जर केला तर तुम्हाला काय होणार आहे? जेल होणार आहे. पण भारत पाकिस्तानमध्ये बाँड्रीवर तुम्ही युद्ध करत असताना पाकिस्तानवाल्याला जर एखाद्याला उडवलं, तुम्हाला काय मिळणार आहे? शौर्य पदक मिळणार आहे. कारण तुम्ही देशासाठी केलेलं आहे आणि इथं जे केलं ते स्वतःसाठी केलेलं आहे. पंडित बासांचा वार केसराज बासांनी घेतला, माझ्या ज्ञानी याचा, माझ्या ईश्वरीच्या धर्मासाठी त्यांनी वार घेतलेला आहे. स्वामींनी त्यांना प्रेम दिलेलं आहे. देहाची सुद्धा त्यांनी काळजी केली नाही, मृत्यूवर सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला आहे. देहाची सुद्धा आसक्ती राहिलेली नाही, मृत्यूवर सुद्धा विजय मिळवलेला आहे. देहाची आसक्ती ही तेव्हा संपते ज्यावेळेस घरादाराची मोह माया सगळं सोडत, घरदार वगैरे सगळं सोडत गेले. शेवटी भगवंत म्हणतात की शरीर सुद्धा सोड, त्याची मोह माया सुद्धा सोड, कारण ते तुझं नाही. भाड्यानं दिलेली वापरायला रूम आहे तोपर्यंत व्यवस्थित वापरायची आणि एक दिवशी सोडून द्यायची. त्यावेळेस तुम्हाला यथार्थ ज्ञान होतं. म्हणून जसा परमेश्वर निर्भय आहे तसा परमेश्वराचा भक्त, परमेश्वर परायण, पर म्हणजे श्रेष्ठ, आयन म्हणजे आश्रयस्थान ज्याला मानलेलं आहे परमेश्वराला, तो सुद्धा निर्भय आहे. म्हणून तुम्ही अज्ञानावर विजय मिळवू शकता ज्ञानाच्या माध्यमानं आणि आपलं भय दूर करू शकता. तुम्ही दुःखावर सुद्धा विजय मिळवू शकता आणि निर्भय बनवू शकता. तुमची सहनशक्ती, इम्युनिटी पॉवर तुम्ही वाढून दुःखावर तुम्ही विजय मिळवू शकता. कारण तुम्ही कर्म जोडलेली जी आहे ती तुम्हाला भोगावंच लागणार आहे, परंतु तुमच्या हातामध्ये जे आहे तेवढं तुम्ही करू शकता. दुःखावर तुम्ही विजय मिळवू शकता आणि तुम्ही निर्भय बनू शकता. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही मृत्यूवर सुद्धा तुम्ही विजय मिळवू शकता. कारण तुम्ही ईश्वरीचे, त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे, तुम्ही जंगलाचे राजे नाही, जंगलाचे तुम्ही वाघ आहात, जंगलाचे राजे नाही तर राजकुमार आहात. तुम्ही मृत्यूवर सुद्धा विजय मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला त्याचं स्वरूप माहिती पाहिजे आणि त्या स्वरूप माहिती असण्यासाठी आपल्याला ज्ञान हवं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होईल त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्या मृत्यूवर सुद्धा विजय मिळवाल, त्याचं स्वरूप कळेल आणि त्या मृत्यूवर तुम्ही विजय मिळवणार आणि तुम्ही निर्भय बनणार आहे, निर्भय बनणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही निर्भय बनाल त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन, ताण सगळं चाललं जाणार आहे आणि तुम्ही प्रसन्न होणार आहे. परमेश्वराच्या आनंदाला तुम्हाला प्राप्त होणार आहे, मोक्षाला तुम्ही प्राप्त होणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.